आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तन्वी रविराजांसमोर उभी राहते आणि म्हणते, बाबा तुम्ही अजून पण माझ्याशी बोलणार नाही का? मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला बाबा, माझी ओळख होती साक्षीशी, म्हणजे मुद्दाम मी अशी जवळ येईल तिच्या, मुद्दाम मी तिच्याशी मैत्री करेन अशी ओळख नव्हती हो बाबा. आमची मला माहिती नव्हते हो बाबा, तिचे कोण आहेत, काय करतात, खरंच सांगते मी बाबा, मला यातलं काही माहीत नव्हतं. आता अश्विन म्हणतो, जाऊ दे तन्वी, हे बघ दुसऱ्याचा तुझ्यावर विश्वास नसेल ना तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे. आता प्रतिमा त्या झापते बरं का तिला. आता ही प्रिया म्हणते, बाबा बोला ना काहीतरी, तुम्ही का नाही बोलत माझ्याशी? मग प्रतिमा त्या म्हणतात की काय आहे ना तन्वी, तुझे वडील या बाबतीत असे घाईघाईने निर्णय नाहीत घेणार, ते चौफेर विचार करणारच. आणि तसंही तुझ्या वागण्याचा जेव्हा आम्हाला धक्का बसलाय ना तेव्हा आम्हाला खूप वेळ लागलाय आम्हाला त्यातून बाहेर पडायला. आता ही सुमन पण म्हणते, हो भाऊजी कधीच कुठलीच गोष्ट अविचाराने नाही करत, म्हणून तर ते एवढे मोठे वकील आहात ना. आणि आय थिंक सो आता ना बहुतेक रविराज ना DNA टेस्ट करणार आहेत, कारण त्यांना शंका आहे की खरंच ही आपली तन्वी आहे का नाही. अश्विन पुढे म्हणतो की रविराज काका, हे बघ, तुला जर वेळ हवा असेल ना तर तन्वी खरं बोलते का खोटं बोलते हे ठरवण्यासाठी तर खरंच तू वेळ घे, पण मला गरज नाही अशा वेळेची, कारण माझ्या तन्वीवर पूर्ण विश्वास आहे. चल तन्वी, आपण निघूयात. प्रिया म्हणते, थांबणारे अश्विन, अरे मला एकदा बाबांच्या तोंडातून ऐकायचं आहे की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आता ही या गोष्टीवर जोर देते हे रविराजांना कळतं. आता प्रिया म्हणते, बाबा बोला ना एकदा की माझ्यावर तुमचा विश्वास आहे. रविराज म्हणतात, मला काय वाटत अर्जुन अजून कुठे पत्ते पिसतोय ते बघणार आहे आणि त्यावरच मी नंतर माझा निर्णय घेणार आहे. नागराज म्हणतो, ए दादा, तोपर्यंत आपल्या तन्वीचा जीव वर खाली होईल रे, तिचा जीव टांगणीला लागेल ना. मग त्यावर रविराज म्हणतात, लागू दे ना मग, त्याने काय फरक पडणार आहे, त्याने काय बिघडणार आहे. मला जास्त वेळ घ्यावा लागेल आणि मला तर आता असं वाटायला लागलंय 100% रविराज तिची चौकशी करतील. कुठल्या कॉलेजला जाते, कुठल्या मैत्रिणी आहेत. रविराज जेव्हा असे निर्णय घेतात ना, मला काय फरक पडणार नाही. तेव्हा प्रिया कशी बघते बघा त्यांच्याकडे. आता अश्विन तन्वीला म्हणतो, चल तन्वी, आपल्याला उशीर होतोय. मग आता लगेच प्रिया म्हणते, बाबा येऊ का मी? मग रविराज उत्तर देतात, बघा. तेव्हा तन्वीला म्हणतात, तुझा घरचा वाट बघत असतील, चल निघ. आता असं बोलल्यानंतर अश्विनला पण कसं तरी होते आणि लगेच अश्विन म्हणतो, चल तन्वी चल, आपण घरी जाऊ. पण आता घरी गेल्यावर पण हे काय मोठा कांगाव करते ना बघा, त्याला पण कोणी भीक घातलेली नाही. कल्पनाताई सुद्धा हिच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, त्या सुद्धा डगमगतात तिच्यावर विश्वास ठेवायला. आता रविराज सगळ्या गोष्टींचा विचार करतच उभे असतात. प्रतिमा, त्या सुमन, ते सगळेजण शांत उभे आहेत. आता इकडे कल्पनाताई आणि प्रतापराव विचार करत असतात. कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, अहो हे सगळं काय चाललंय, मला समजू नाही लागलो, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. मला तर आता टेन्शन आले हो, माझं डोकं गरगरायला लागले बघा. म्हणजे तन्वी जेव्हा बोलते ना तेव्हा तीच बोलणं सगळं खरं वाटत असतो मला. बघा ना, आपल्यापासून तिने एवढं लपवलं असेल हे वाटलं पण नाही हो. प्रतापराव म्हणतात, कल्पना, तू त्रास करून काय बदलणार आहे का? तू कशाला एवढा विचार करतेस? आपल्याला माहीत आहे का याच्यातलं काय आहे काय नाही? काय माहीत नाही आपल्याला. आपण कोणत्याही निर्णयावर येण्याआधी घाई नको करायला असं वाटतंय बघ मला. सायली म्हणते, हो बाबा, तुमचं अगदी बरोबर आहे. आम्ही काय सांगतोय यावरून नाही तर कोर्टात काय घडलंय ना त्यावरून तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा, मग आपोआप तुमचे निर्णय होतील. पण आई, आता पुरतं ना, हे सगळं मनातून काढून टाका ना प्लीज, एवढा विचार नका करू. तिला असं वाटतंय की कल्पनाताईला त्रास होऊ नये आणि म्हणते की, आई, आपण देवी आई समोर नैवेद्य दाखवायचा का गोडाचा, म्हणजे तुमचं मन शांत होईल.
मग प्रतापराव म्हणतात, हो सायली चालेल, नैवेद्य दाखवूयात आपण, कल्पनाला बरं वाटेल जरा. सायली म्हणते, आई मी नारळाच्या वड्या करू का देवी आईचा नैवेद्याला? प्रतापराव म्हणतात, हो कर ना सायली, अगं गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला ना घरामध्ये सुख शांती लाभते. कर आणि तसंही या घराला खूप गरज आहे ग सध्या या गोष्टीची. तर आता सायली म्हणते, बरं बाबा लगेच करते. आणि या कल्पनाताई टेन्शनमध्ये आहेत बरं का, आणि त्यांनी हा एपिसोड इथेच संपवलाय. आणि पुढचा प्रोमो त्यांनी कालचाच दाखवलाय, जो काल दाखवला होता तो प्रियाचा तमाशा. प्रिया घरी येते आणि त्या सायलीने केलेल्या खोबऱ्याच्या वड्या विस्कटून टाकते. आणि प्रिया म्हणते, तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं, मुद्दाम मला कोर्टामध्ये खोटं सिद्ध केलं आणि मुद्दाम हे घरी सेलिब्रेट करताय ना. प्रतापराव संतापतात आणि म्हणतात, ए तन्वी, ही कोणती वागायची पद्धत आहे ग तुझी? प्रिया लगेच म्हणते, बाबा तुम्हाला माझी चुकी दिसते, अर्जुनने काय 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 केलंय हे विचारा ना त्याला. अर्जुन म्हणतो, काय केलंय ग मी? तुझं खरा चेहरा उघडा पाडला म्हणून तू आता घरात तमाशा करणार आहेस का? अर्जुनने चांगलं झापायला सुरुवात केली हा तन्वीला. आता मज्जा येणार आहे प्रेक्षकांनो पुढचे एपिसोड बघायला. पण तन्वी खोटं बोलते या गोष्टीवर रविराजांचा विश्वास बसलाय आणि आता रविराज हिला चांगलाच हिंग दाखवणार आहेत. त्यामुळे आता ही खूप अडचणीत सापडणार आहे असं दिसतंय. तर आता ही प्रिया लवकरच एक्सपोज होणार आहे. आता ती गोष्ट ती आता खरी तन्वी आहे हे लवकरच एक्सपोज होणार आहे. तर प्रेक्षकांनो कसा वाटला आजचा भाग हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.